एक बातमी सविस्तर पाहूयात। कोल्हापुरात सकाळपासूनच पावसाची उघडझाप सुरू आहे, तर कोल्हापूरला पुन्हा एकदा पावसाचा जोरदार इशारा देखील देण्यात आलाय। पंचगंगा नदी ही धोका पातळीच्या खाली आहे। राधानगरी धरणाच्या 5 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग केला जातो, तर इचलकरंजी शिरोळ या भागात पूरस्थिती कायम आहे। कोल्हापुरातील काही मार्ग अद्यापही बंदच आहेत। राधानगरी धरणाचे 7 पैकी 2 दरवाजे हे बंद ठेवण्यात आले, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिला जातोय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत आपल्यासोबत। विशाल, सध्याचे अपडेट्स द्याल कोल्हापुरातले? वर्षा, कोल्हापुरात रात्रभर पाऊस होता, मात्र आज सकाळपासून पुन्हा पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे कोल्हापुरातली पावसाची परिस्थिती पाहिजे जाईल तर उघडझाप पाहायला मिळते। मात्र सध्या राधानगरी धरणाच्या काही दरवाजांमधनं पाणी विसर्ग सुरू आहे, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होते। मात्र एक सध्या कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक बाब आहे ती म्हणजे पंचगंगा नदीची जी पाणी पातळी आहे ती धोका पातळीच्या आत आलेली आहे। म्हणजे जवळपास आता सध्या 42.5 अशी सध्या पंचगंगा नदीची पातळी आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांना सगळ्यात मोठा दिलासा आहे। शहरातल्या शहरी भागात ज्यामध्ये पाणी पसरलेलं होतं ते सुद्धा आता पाणी कमी झाले, त्यामुळे शहरामधले जे प्रमुख मार्ग होते ते सुद्धा आता खुले झालेले आहेत। मात्र काही मार्ग जे आहेत जिल्ह्यातले बाहेरच्या पर जिल्ह्यात जाण्यासाठी ते मार्ग रत्नागिरी सारखा मार्ग सध्या बंद आहे। त्यामुळे पावसानं सध्या उसंत जरी घेतलेली जरी असली तरी हवामान विभागानं जो इशारा दिलेला आहे पावसाचा, त्यानुसार जर का पाऊस झाला तर पुन्हा कोल्हापूरच्या नद्यांमध्ये पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे। वर्षा, निश्चितच विशाल, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।